बाहेरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। कार्यकर्ते आज सकाळपासून या ठिकाणी आहेत आणि अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी संपूर्ण बारामती या ठिकाणी लोटलेला आहे। आज संपूर्ण बारामतीमध्ये कुणाच्याही घरी चूल पेटणार नाही, कारण दादा आणि बारामती यांचं नातंच असं होतं की संपूर्ण बारामती म्हणजेच पवार कुटुंब होतं। दूध संघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका या माध्यमातून महत्त्वाची पदं भूषवत सुरू झालेल्या प्रवासाला 1991 साली एक नवं वळण मिळालेलं होतं। खासदार, आमदार, राज्यमंत्री, अनेक महत्त्वाच्या खात्यांमधील मंत्रिपदं आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद 6 वेळा अजित पवारांनी भूषवलं। बजे विद्या प्रतिष्ठान ग्राउंड पे। सर, आपका बस खाली रिकॉर्ड के लिए क्या पद क्या बताना है उसके? किरण गुजर, ट्रस्टी विद्या प्रतिष्ठान। थैंक्स। संध्याकाळी 4 पासून रात्री 9 वाजेपर्यंत ठेवलं जाणार आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे। महाराष्ट्राचा समाजमन कळलेलं नेतृत्व असं अजित पवार यांच्याबद्दल एका वाक्यामध्ये सांगणं योग्य ठरेल। दिवसाचे 16-17 तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं आव्हान ते लिलया पेलायचे। महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच या शब्दात आता त्यांच्या प्रति भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जात आहेत। TV9 मराठीच्या स्क्रीनवर एकीकडे जर आपण हा जो स्क्रोल पाहिला त्यांच्या फोटोंचा, तर यातून लक्षात येतं की अजित पवार हे व्यक्तिमत्व कसं होतं। मिश्किल, सदैव चेहऱ्यावर हास्य असणारं, नम्र असणारं, रोखठोक बाणा असलेलं। त्यांचे जे पिक्चर्स आपण या ठिकाणी पाहताय ना, तर त्या प्रत्येक फोटोमधून त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रतीत होत आहे। पवार कुटुंब या ठिकाणी आपली कार्यकर्त्यांची समजूत देखील या ठिकाणी काढतायत। योगेंद्र पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आता काही वेळातच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचतायत। उद्या सकाळी 9 वाजता अजित पवार यांची अंत्ययात्रा निघणार आहे। तर संपूर्ण पवार कुटुंब आता रुग्णालयामध्ये आहे। जय पवार, पार्थ पवार यांनी आपले वडील यामध्ये गमावलेले आहेत। सुनेत्रा पवारांनी आपले पती यामध्ये गमावले। हा अपघात काळ बनून आला अजित पवारांसाठी आणि महाराष्ट्रासाठी देखील, आणि महाराष्ट्रानं सुद्धा एक उमदं नेतृत्व यामध्ये गमावलेलं आहे। अजित पवारांच्या अनेक भूमिका कदाचित कोणाला पटल्या नसतील, तो राजकीय विरोध असू शकतो, मात्र त्यांचे नेतृत्व गुण किंवा त्यांचं उमदं व्यक्तिमत्व याविषयी कोणालाही आक्षेप नसावा। म्हणूनच आज अगदी विरोधी पक्षांपासून ते सगळेच जण अजित पवार यांच्या जाण्यानं हळहळत आहेत। अरे तू ये ना, तू ये ना,
पाणी या ठिकाणी नेलं जाते. पार्थ पवार, जय पवार या पार्थिवासोबत आहेत संपूर्ण बारामतीकर. यावेळेला अजित पवार यांच्या पार्थिवासोबत एक नेत्याच्या आयुष्याची कमाई काय असते? तर आयुष्यभर तो सामान्य लोकांसाठी जो खस्ता काढतो, त्यांच्यासाठी सातत्यानं 24/7 उपलब्ध राहतो. त्यामुळे त्याला मानणारा एक वेगळा वर्ग निर्माण होतो. राजकारणाचं बाळकडू अजित पवारांना जरी घरातूनच मिळालेलं असलं तरी आज त्यांची ही कमाई म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारा हा असंख्य त्यांचा चाहता वर्ग, त्यांना दादा म्हणून प्रेमानं संबोधणारा त्यांचा चाहता वर्ग, तो आज त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी या बारामती रुग्णालय परिसरामध्ये एकवटलेला आहे. अजित पवार यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. अजित आज पवार सकाळी हे 8:45च्या सुमारास विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला. अजित पवार हे जितके रोखठोकपणे आपल्या भाषणामध्ये आपली मतं मांडायचे, तितक्याच जिव्हाळ्यानं, आत्मीयतेनं सल्ला सुद्धा द्यायचे. काही दिवसांपूर्वी त्यांची एक सभा झालेली होती आणि त्या सभेमधलं त्यांचा तो सल्ला नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील. त्यांनी थेट स्पष्ट शब्दामध्ये म्हटलेलं होतं की आपल्या मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा, आयुष्य नीट जगा. हा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला होता, त्या ठिकाणी उपस्थितांना दिलेला होता. नक्कीच वृषाली, आणि अक्षरशः म्हणजे नोकरी कर, हो, राजकारणात कशाला येतो, अशा प्रकारचे सल्ले सुद्धा दादा आपल्या कार्यकर्त्यांना द्यायचे. आधी आपला नोकरी धंदा सांभाळ, घर सांभाळ. म्हणजे अगदी कार्यकर्ते जेव्हा अजित पवारांना लव यू दादा असं म्हणायचे, त्याही वेळेला अजितदादांचा मिश्किल स्वभाव दिसला की अरे घरी जाऊन तुझ्या बायकोला तसं म्हण, असं दादा म्हणायचे. राजकारणामुळे घरी वेळ देता येत नाही ही एक खंत त्यांच्या बोलण्यातनं नेहमी जाणवायची. राजकारण लय वंगाळ असतं असं त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं होतं. ते सातत्यानं म्हणायचं की अरे लोकांची सेवा करणं म्हणजे ही काही नोकरी नाही आहे. 24/7 संपर्कात राहावं लागतं, अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात, लोकांच्या अडीअडचणीच्या वेळेला धावत जावं लागतं, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. जेवढा स्पष्ट वक्तेपणा त्यांच्या बोलण्यामध्ये होता, जे पोटामध्ये तेच ओठावर असणारा नेता म्हणजे अजित पवार. आणि अजितदादांच्या या अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अप्रूप राहिलं नव्हतं, कारण अजित पवार म्हणजे 1-1.5 लाखांनी निवडून येणार हे बारामतीकरांनीही गृहीत धरलं होतं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा. आश्वासनांची खैरात त्यांनी दिली नाही. जे शक्य आहे ते शक्य आहे, जे शक्य नाही ते नाही, असं रोखठोकपणे बेधडकपणे सांगणारा नेता म्हणजे अजित पवार. वेळेचे पक्के असलेले अजित पवार सकाळी 6:30 पासूनच आपल्या कामाला सुरुवात करायचे. प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायचे, कुठे काम अपूर्ण राहिले का ते पाहायचे, अधिकाऱ्यांना बेधडक या ठिकाणी फटकारायचे. प्रत्येक प्रोजेक्टची माहिती त्यांना अगदी तोंडपाठ असायची, म्हणजे आकडेवारी सहित. ज्यावेळेला अजितदादा अर्थसंकल्प सादर करायचे त्यावेळेला त्यातला एक खुसखुशीतपणा, त्याच्यातलं गांभीर्य, हे सगळं काही त्यांच्या बोलण्यामधून समोर यायचं.
त्यावेळेला मार्चमध्ये ज्यावेळेला अर्थसंकल्प राज्याचा सादर होईल त्यावेळेला नक्कीच अजित पवार यांची आठवण पुन्हा एकदा महाराष्ट्राला येईल. त्यांना प्रत्येक काम अगदी परफेक्ट आवडायचं. कुठल्याही इमारतीचा आढावा घेण्यासाठी, त्याची पाहणी करण्यासाठी, बांधकामाचा आढावा घेण्यासाठी ते पोचायचे. तर त्यावेळेला हे काम अशा पद्धतीनं का झालं, हे काम अशा पद्धतीनं का नाही झालं, यामुळे काय अडचण भविष्यामध्ये होऊ शकते हे ते अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना समजावून सांगायचे. त्याच वेळेला अगदी रोखठोकपणे आपले मत मांडायचे आणि त्याच वेळेला दमदाटी करायचे की जर या कामामध्ये जर काही अडचण निर्माण झाली तर याद राख, लोकांना त्रास होता कामा नये. अशा पद्धतीची त्यांची वक्तव्य असायची. त्यांच्या बोलण्यामध्ये एक रोखठोकपणा होता, एक धार होती आणि ते बेधडकपणे म्हणायचे की जर हे काम खराब झालं तर माझं नाव खराब होईल, बारामतीचं नाव खराब होईल, पुण्याचं नाव खराब होईल, पिंपरीचं नाव खराब होईल, आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब होईल. बेधडकपणे ते बोलायचे, बेधडकपणे ते जाब विचारायचे. कारण तो काम करणारा नेता होता. त्यांना कामामध्ये कुचराई चालायची नाही. जे काम आपण करतोय ते परफेक्ट झालं पाहिजे, त्याच्यामध्ये 100% आपल्याला देता आलं पाहिजे, असा अट्टहास, असा आग्रह त्यांचा नेहमीच असायचा. राज्यभरातून कार्यकर्ते आज बारामतीमध्ये धावलेत, नेते धावलेले आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असो. ही होती अजित पवार यांची कमाई. राजकीय मतभेद किंवा वैचारिक मतभेद हे असू शकतात, पक्ष वेगळा आहे त्यामुळे हे मतभेद असणं स्वाभाविक आहे. मात्र अजितदादांनी आपला जिव्हाळा हा सगळ्याच नेत्यांविषयी, कार्यकर्त्यांविषयी नेहमीच जपलेला होता आणि म्हणूनच आज ही जी काही गर्दी झाली आहे रुग्णालयाच्या परिसरात असो किंवा दादांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलं त्यावेळेच असो, कुठल्याही नेत्याचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू हा प्रत्येकाला खरं तर चटका लावून जाणारा. जसं बीडमध्ये म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचं दिल्लीमध्ये निधन झालं त्यावेळेला बीडमध्ये जी काही परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज बारामतीकर अनुभवत आहेत या ठिकाणी. नेत्यांचं निधन, नेत्यांची अशी अचानक एक्झिट नेहमीच महाराष्ट्राला हळहळ लावून जाणारी आहे. या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे आहेत, विलासराव देशमुख आहेत, गोपीनाथ मुंडे आहेत, प्रमोद महाजन आहेत. यांची एक्झिट ही नेहमीच महाराष्ट्राला एक हळहळ वाटणारी अशी होती आणि आज अचानकपणे अजित पवार यांचं निधन ही बातमी खरं तर ऐकल्यानंतर निशब्द झालो. या सगळ्या बातमीवर विश्वास बसत नाही अशीच प्रतिक्रिया सगळ्याच ठिकाणी होती. आज प्रत्येक जण यांना हळहळत होता. मीडियामधले लोक प्रॅक्टिकल असतात, ते फक्त बातम्या सांगतात असं लोक म्हणतात. और इससे जो काम करने वाला व्यक्ति था उसको इस तरीके से उसका अंत होना ये हम सभी को आघात कर दिया है और उनके फैमिली मेंबर्स को भी बड़ा दुख पहुंचा है और वो बड़े इसमें हैं, दुखी हैं. सो उनके दुख में हम भी शामिल होते हैं और उनके जो फैमिली मेंबर्स हैं उनको इस दुख सहन करने की शक्ति दे, यही प्रार्थना हम कर सकते. प्लेन क्रैश की जांच होनी चाहिए, ममता बनर्जी ने कहा है. आपको लगता है कि जांच होनी चाहिए इसकी? सुप्रीम कोर्ट के जज के थ्रू जांच होनी चाहिए, ममता ने कहा. देखिए, जांच तो होना चाहिए क्योंकि ऐसा एक्सीडेंट हुआ है जो अननेचुरल है. तो भाई एयर सेफ्टी को लेकर बहुत कंसर्न है, आप सब लोग जानते रहते हैं. अब क्या है, मोरर लेस सभी लीडर्स बोलिए या अर्जेंट काम के लिए सभी लोग जाते हैं और इवन दूसरे कॉर्पोरेट वाले भी जाते हैं जी. लेकिन ऐसा हर जगह होना, एक तरफ तो बड़े बड़े जहाज भी, अहमदाबाद के भी बहुत बड़ा एक्सीडेंट, ये तो जो प्लेन था, छोटा प्लेन, वहाँ पर ऐसा हुआ क्यों, इसकी जांच तो होना ही चाहिए. ठीक है. विल आल्सो डिमांड. थैंक यू. थैंक यू.
पाहतोय हीच भावना